बुद्ध बाबासाहेबांचे विचार उघडपणे या मीडियामध्ये बिलकुल दाखवत नाही. त्यांना दाखवायचं असलं तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा पैसा त्यांचं प्रोडक्शन असल्यामुळे ते दाखवतात. आणि मग आपल्याला जर आपले विचार दाखवायचे असेल तर आपल्याला उभं राहावं लागेल. तर आम्ही आता उभं राहिलेलो आहोत. पण मी लोकांना सांगतो की तुम्ही जरा दुसऱ्या दृष्टिकोनातून पण विचार करा. बघा, ज्याचं प्रोडक्शन आहे, ज्याचा पैसा आहे, त्याला अधिकार आहे कुठला विचार दाखवायचा, कुठला विचार नाही दाखवायचा. मग आता आपलं प्रोडक्शन हाऊस निर्माण झालं, नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन, जे परखडपणे बुद्ध बाबासाहेबांचे महापुरुषांचे विचार मोठ्या मीडियाच्या माध्यमातून मांडू शकते. आणि मांडवलं त्यातलं एक पर्व म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. याच्यामध्ये आपण टोटल आपली विचारधारा दाखवलेली आहे, जी विचारधारा समाजाला उपायकारक आहेत. आणि हा जो पिक्चर आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष, तर ही फक्त एक संघटनेची गोष्ट नाही, ते समाजामधल्या बहुजन समाजातील अनेक लोकांची ते संघटना बनतात, नंतर कशा फुटतात, नंतर काय परिणाम होतो आणि लोकांनी कसं राहिलं पाहिजे त्याचा चित्रपट सांगणाऱ्या गोष्ट आहेत. तर त्या व्यक्तीनं काय केलं, 200 रुपयाचं तिकीट लावलं. थिएटरवाल्या लोकांनी 200 रुपयाचं तिकीट लावलं आणि त्याच्यामध्ये 120 रुपयाचं पॉपकॉर्न विकलं आणि 80 रुपयाचं पिक्चरचं तिकीट दाखवलं. आता याच्यामध्ये काय, 80 रुपयाचं पिक्चरचं तिकीट दाखवल्यानंतर 40 रुपये हे थिएटर मार्केटला असतात आणि 40 रुपये प्रोडक्शनला असतात. याच्यामुळे सॅटेलाइट वर पण परिणाम पडतो. आणि 120 रुपये लोक पिक्चर पाहायला जातात, तर 120 रुपयाचं पॉपकॉर्न लोकांना खायला देतात. आता लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे लोक घेतात. परंतु यानं फार मोठा धोका आहे चित्रपट सृष्टीला. काही लोकांना पिक्चर पाहायला भेटले नाहीत याच कारणामुळे. कारण की लोकांनी काय केलं, थिएटरवाल्यांनी थिएटर दिले आणि नंतर टाइम पण आहे तो वेगळा दिला, टाइम म्हणजे 12 वाजता 10 वाजता. तर लोकांनी गेलेत, फार मोठी गर्दी वगैरे भरपूर झाली. परंतु जवळपास मला वाटतं बौद्ध आणि बहुजन समाजाची संख्या फार मोठी आहे. सगळ्या लोकांच्या जाती धर्मातील लोक या पिक्चरला गेले, बघितलेत. पण तरी पाहिजे तेवढा काळ थिएटरवाल्यांनी ठेवला नाही. काही गोष्टी आहेत, परंतु ही चित्रपट एक चळवळ आहे. ही म्हणजे फक्त चित्रपट नाही, मनोरंजन नाही, ही समाजातील आपलं फार मोठं प्रोडक्शन हाऊस निर्माण झालेलं आहे. त्याला लोकांनी साथ द्यावी आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा आणि थिएटरवाल्याला समजूनही सांगावा, बाबा आम्ही 25 माणसं आहेत ना, चल दाखव चित्रपट. अजून पण जर तुम्ही थिएटरमध्ये गेलात, पण तुम्ही गेले पाहिजेत थिएटरमध्ये. तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही इतके इतके लोक आहेत, आमच्या तिकिटाचे पैसे घे आणि आम्हाला चित्रपट दाखव. पण त्याला जाताना हे पण सांगा की जेवढेचे पैसे दिले तेवढंच तिकीट फाड, पॉपकॉर्न बिपकॉर्न आम्हाला देऊ नको. आम्हाला खायचं असेल तर आम्ही बाजूला घेऊन खाऊ, आम्ही कधी पॉपकॉर्न खायला आलो नाही, असं लोकांनी बोललं पाहिजे. आता तुमचा जो प्रश्न आहे की अजून पण लोकांना बघायची इच्छा आहे, तो बघायचा आहे, तर याला दुसरा पहिला पर्याय म्हणजे असा की आपण एकतर मोठ्या ताकदीनं 100-200 लोकांचं जे काही संघटन करून दिवस ठरवा. तुम्हाला जे थिएटर वाटते त्या थिएटर मध्ये जायचं, सांगितल्याप्रमाणे त्याला माझं पिक्चर दाखव, तर ते दाखव. जर नाही दिसला तर दुसरा पर्याय म्हणजे असा आम्ही निवडलेला आहे की ही चळवळ आहे म्हणून करायचं आहे. काही लोकांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आणि आता जर आमचे हात तुम्ही जर मजबूत केले तर आम्ही दरवर्षी नवीन चित्रपट महापुरुषांचे परखड विचार सांगणारे आम्ही तयार करत राहू. तर यासाठी लोकांनी चित्रपट बघितलाच पाहिजे. हा चित्रपट बघण्यासाठी आम्ही दुसरी तयारी अशी केलेली आहे की ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे जिथं 200 लोक बसतात, किंवा विहार आहेत, किंवा एखादं तुमचं हॉल असेल, किंवा उघडं पटांगण असेल, किंवा तिथले काही लोक आहेत. आता सहसा मुंबई मधले आणि काही लोकांनी स्वतःहून पुढे येऊन 4-4, 5-5 शो लावलेले आहेत की नाही केलं पाहिजे म्हणून. ईश्वर रणशूर आहेत, किंवा म्हणजे नाव घ्यायला गेलं तर खूप मोठे घ्यावं लागतील, परंतु लोकांनी असं काम केलं तर समाजातल्या लोकांनी पुढे यावं. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज खरं तर आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक नवी क्रांती करण्याचा खूप मोठा अट्टहास या ठिकाणी केलेला आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मागच्या 11 एप्रिलला या महाराष्ट्राच्या प्रत्येक थिएटरमध्ये एक नवा चित्रपट आपल्या बहुजनांच्या लेकराने खऱ्या अर्थाने निर्माण केलेला आणि पॅन्थरची चळवळ काय असते, कशा पद्धतीने दिशा देऊ शकते आणि इथे मानवतावाद कशा पद्धतीने संविधान पेरणी करू शकते, अशा पद्धतीच्या धाटणीतला एक जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट प्रदर्शित झाला. खरं तर चित्रपट एप्रिलच्या महिन्यामध्ये प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे ज्या ज्या थिएटर्समध्ये या ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणामध्ये
प्रेक्षक पोहोचू शकले नाही आणि तिथले जे काही थिएटर मालक होते त्यांनी खूप मोठा जातीवाद आपल्यासोबत केल्याचे अनेक आपण व्हिडिओ पाहिले किंवा सोशल मीडियावर तशा पद्धतीने व्हायरल झाले की चालू पिक्चरमध्ये AC बंद करणं असेल किंवा आवाज कमी करणं असेल किंवा त्या ठिकाणी अचानक लाईट लावणं असेल, अशा अनेक थिएटरमध्ये हे प्रकार झाले. आणि त्या अनुषंगाने या चित्रपटाचे निर्माते त्या ठिकाणी आहे वंदनीय भदंत शिलबोधी आत्ता आमच्यासोबत जुळलेले आहेत. एकंदरीत जाणून घेऊया की भंतीजी ही जी काही सिच्युएशन घडल्या गेली आणि एवढा मोठा इतिहास या ठिकाणी होतोय की बहुजनाची लेकरं एका चित्रपट सृष्टीमध्ये एक नवा विषय, एक क्रांतीची चळवळ घेऊन पुढे येत आहेत या अनुषंगानं. परंतु असला प्रकार घडल्यामुळं काय वाटतंय भंतीजीला? भंतीजी वंदामी, जय भीम. लॉर्ड बुद्ध टीव्हीच्या कार्यक्रमात स्वागत आहे. एकंदरीतच जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाच्या संदर्भात खूप मोठं एक तर तुमचं अभिनंदन आहे की एवढी मोठी निर्मिती आणि नव्या पिढीला तुम्ही या ठिकाणी पॅन्थर काय आहे किंवा याच्याबद्दलची माहिती या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. पण भंतीजी हे सगळे प्रकार घडले की चित्रपट जे मालक आहेत थिएटरचे, त्या थिएटर मालकांनी अनेक ठिकाणी प्रकार झाले आणि लोकांना त्या इथे नॉमिद होऊन परत यावं लागलं. म्हणजे अजूनही अनेक लोक आपले हा चित्रपट पाहण्याच्या तयारीमध्ये आहे. तर काय नियोजन आहे, कसं वाटतंय तुम्हाला? आयुष्यमान प्राध्यापक गजेंद्र गवई यांनी सरांनी जवळपास मला वाटतं 11 एप्रिलच्या अगोदर पासून चित्रपटाचं प्रमोशन केलेलं आहे. विदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी सभा घेऊन लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलचे जवळपास मला वाटतं करोडोच्या वर व्ह्युअर्स आहे. त्यांना सुद्धा तुम्ही जय भीम पॅन्थर हा चित्रपट पाठवला. त्या करोडो लोकांना सांगू इच्छितो की बघा, मी एक धर्मगुरू आहे आणि धर्मगुरू सारखाच राहत, मी निर्माता नाही आहे. चित्रपट सृष्टीमध्ये काही लोकांनी काम केलं, त्यांना 30-35 वर्ष अनुभव आला, 20-25 वर्ष. त्यांना असं वाटलं कुठेतरी आपले महापुरुषांचे विचार डावलले जातात. आता लोकांचं असं म्हणजे त्या टीमचं असं म्हणणं होतं काय की छावा पिक्चर निघाला, छावा पिक्चर मध्ये रायप्पा महार यांचं कॅरेक्टर दाखवलं नाही, तर हा आपल्या सोबत अन्याय आहे वगैरे वगैरे. पण मी लोकांना सांगतो की तुम्ही जरा दुसऱ्या दृष्टिकोनातून पण विचार करा. बघा, ज्याचं प्रोडक्शन आहे, ज्याचा पैसा आहे, त्याला अधिकार आहे कुठला विचार दाखवायचा, कुठला विचार नाही दाखवायचा. मग आता आपलं प्रोडक्शन हाऊस निर्माण झालं, नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शन, जे परखडपणे बुद्ध बाबासाहेबांचे, महापुरुषांचे विचार मोठ्या मीडियाच्या माध्यमातून मांडू शकते आणि मांडवलं. त्यातलं एक पर्व म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. याच्यामध्ये आपण टोटल आपली विचारधारा दाखवलेली आहे, जी विचारधारा समाजाला उपायकारक आहेत. आणि हा जो पिक्चर आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष, तर ही फक्त एक संघटनेची गोष्ट नाही, ते समाजामधल्या बहुजन समाजातील अनेक लोकांची ते संघटना बनतात, नंतर कशा फुटतात, नंतर काय परिणाम होतो आणि लोकांनी कसं राहिलं पाहिजे त्याचा चित्रपट सांगणाऱ्या गोष्ट आहेत. तुमच्यामुळं अनेक लोकांनी त्याला उचलून धरलेलं आहे. खूप साऱ्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे. ज्या ठिकाणी 8 घंटे काम करायचं, कलाकार मंडळींनी जवळपास 300 लोक या चित्रपटामध्ये काम करतात. तर ज्या ठिकाणी 8 घंटे काम करायचं त्या ठिकाणी 18 घंटे काम केलं. जिथं 1 रुपया खर्च लागायचा तर तिथं यांनी 25 पैसे घेतले आणि ते 25 पैसे पण लोकांच्या दानामधून आले. आणि त्यांना असं वाटलं की प्रत्येक ठिकाणी उपासक असलं, प्रोडक्शन हाऊस किंवा मोठं झालं तर उपासक मध्ये मतभेद होऊ शकते की हा मला सन्मान देत नाही किंवा हाच पैसा काही खातो का काय नाही. त्याच्यावर कंट्रोल म्हणून कोणतरी मोठं असलं पाहिजे. तो उपासक ठेवू शकत नाही तर आम्ही धर्मगुरूला ठेवू. कारण की लोकांची अशी इच्छा आली की आता पर्याय आमच्याकडे धर्मगुरूच आहे. कारण की एखादा मोर्चा जरी निघायचा असला तर त्या धर्मगुरूच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रकारचे लोक एकत्र येतात, आपल्या राजकारणाचे चपले जोडे बाजूला ठेवतात आणि ते काम करतात. तसं यांना असं वाटलं, कारण की जेव्हा नांदेडमध्ये अक्षय भालेराव हे शहीद झाले होते तर त्यांच्या तिथल्या स्थानिक लोकांनी मला पुढे केलं आणि ते म्हटलं की आम्ही आमचं जे काही काम करतो वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम बाजूला ठेवतो, तुमच्या अध्यक्षतेखाली येतो. आणि जवळपास मला म्हणजे लोकांना यकीन पण नव्हतं, 10 ते 15 हजार लोक आले त्या मोर्चेला. त्याच्या अगोदर पण काही लोकांनी आपापल्या पद्धतीने लेबलनं काढलं, पण तिथं 100-50 असे होते. पण भिक्षू उभा राहिला तर 5 ते 10 हजार लोक एकत्र होतात. तसं या मंडळींना वाटलं की आपण धर्मगुरूला पुढे घेऊन चित्रपट काढावा, म्हणून लोक मला निर्माता म्हणून ओळखतात. लोकांच्या डोक्यात असं आहे की निर्माता म्हणजे भंतीकडे भरपूर पैसा पाणी वगैरे. तसं नाही, माझं फक्त एक कंट्रोलिंग पॉवर आहे आणि एक आशीर्वाद आहे. लोकांनी काम केलं. तुम्ही या पिक्चरला फार लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. तुम्ही जो काही एक मगाशी काढलं की AC येत नाही म्हणून, हा हे झालेलं आहे. मी लोकांना सांगू इच्छितो की
बुद्ध बाबासाहेबांचे विचार उघडपणे या मीडियामध्ये बिलकुल दाखवत नाही. त्यांना दाखवायचं असलं तर ते त्यांच्या पद्धतीनं त्यांचा पैसा त्यांचं प्रोडक्शन असल्यामुळे ते दाखवतात. आणि मग आपल्याला जर आपले विचार दाखवायचे असेल तर आपल्याला उभं राहावं लागेल. तर आम्ही आता उभं राहिलेलो आहोत. पण तरी देखील काही चित्रपट गृहांनी जसं एसी बंद करणे हे प्रकरण केलेलं आहे, त्याबद्दल FIR पण झालेलं आहे. त्या ताईंचं मी धन्यवाद पण देतो. आपल्या कन्या महिला एकदम लढवय्यी आहे. हा, जबरदस्त. मी खरंच सॅल्यूट करतो. अशा महिला तयार झाल्या पाहिजे अन्यायाला वाचा फोडणारे. दुसरं एक प्रकरण तुम्हाला सांगतो की हा जो पिक्चर आता या क्षेत्रामध्ये आल्यामुळे या गोष्टी माहिती होऊ लागलेल्या आहे. सॅटेलाइटवर पिक्चर आला पाहिजे किंवा सॅटेलाइटवर त्याची रेंज राहिली पाहिजे म्हणून त्या पद्धतीनं त्या थिएटर मधले तिकीट विकले गेले पाहिजे. तर काय एक नाव घेणार नाही त्या थिएटरवाल्याचं, कारण की ते आम्ही गेल्यानंतर ते सुधारले, पण आम्ही जायच्या अगोदर ते पूर्णपणे बिघडलेले होते. तर त्या व्यक्तीनं काय केलं, 200 रुपयाचं तिकीट लावलं. थिएटरवाल्या लोकांनी 200 रुपयाचं तिकीट लावलं आणि त्याच्यामध्ये 120 रुपयाचं पॉपकॉर्न विकलं आणि 80 रुपयाचं पिक्चरचं तिकीट दाखवलं. आता याच्यामध्ये काय, 80 रुपयाचं पिक्चरचं तिकीट दाखवल्यानंतर 40 रुपये हे थिएटर मार्केटला असतात आणि 40 रुपये प्रोडक्शनला असतात. याच्यामुळे सॅटेलाइटवर पण परिणाम पडतो. आणि 120 रुपये लोक पिक्चर पाहायला जातात, तर 120 रुपयाचं पॉपकॉर्न लोकांना खायला देतात. आता लोकांना माहिती नाही, त्याच्यामुळे लोक घेतात, परंतु यानं फार मोठा धोका आहे चित्रपट सृष्टीला. आमचे काही कार्यकर्ते भीमसेनी गेले, त्याला म्हटले बाबा तुला पॉपकॉर्न विकायचे आहेत ना, तर तू रस्त्यावर ये आणि विक. आमचे लोक पिक्चर पाहायला येतात, आमचे लोक प्रोडक्शन हाऊस मोठं करायला येतात. तू 200 रुपयाचं तिकीट लावलं ना, 200 रुपये तिकीट लाव, तू 300 लाव, आमचे लोक खरेदी करतील. पण मग त्या 300 मधून आमच्या कंपनीला प्रॉफिट गेलं पाहिजे ना. 200 रुपये आम्ही देतोय आणि आमच्या कंपनीला फक्त 40 रुपये चालले आणि तुम्ही म्हणजे 160 रुपये तुम्ही लोक घेतायत. बरोबर. म्हणजे हे सुद्धा थिएटरवाल्याचं एक फार मोठं स्कॅम होत आहे. काही लोकांना पिक्चर पाहायला भेटले नाहीत याच कारणामुळे, कारण की लोकांनी काय केलं, थिएटरवाल्यांनी थिएटर दिले आणि नंतर टाइम पण आहे तो वेगळा दिला टाइम, म्हणजे 12 वाजता 10 वाजता. तर लोकांनी गेलेत, फार मोठी गर्दी वगैरे भरपूर झाली, परंतु जवळपास मला वाटतं बौद्ध आणि बहुजन समाजाची संख्या फार मोठी आहे. सगळ्या लोकांच्या जाती धर्मातील लोक या पिक्चरला गेले, बघितलेत. पण तरी पाहिजे तेवढा काळ थिएटरवाल्यांनी ठेवला नाही. हा, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे, बघा कायदा काय सांगतो, म्हणजे यांच्यातूनच मला माहिती पडलं की थिएटरमध्ये तुम्ही 15 ते 20 माणसं जरी गेले तरी त्याला त्या स्क्रीनवर तुमचा चित्रपट लावा लागतो. आम्हाला थिएटरवाले सांगतात लोक आम्हाला, म्हणजे लोकांना माहित नाही ना, नाही तुम्ही जर 100 माणसं येत असेल पाहायला तर चित्रपट लावतो, नाही तर लावत नाही. कुठला नियम नाही? नियम नाही, परंतु त्यांनी असं लोकांना सांगितलं ना. लोकांना कधी कधी लोक नर्वस का, म्हणजे एक साथ 100 लोक कुठून आणणार? लोक जर येतील तर सुट्टीच्या दिवशी किंवा दुपारून किंवा आपल्या वेळेप्रमाणे. आता जर त्या थिएटरवाल्याला दररोजच 200 पाहिजे तर कसं शक्य आहे? पण ते नियमानं थिएटरवाल्यानं चाललं पाहिजे. कदाचित ठीक आहे, काही गोष्टी 19-20 होतात, परंतु चित्रपटला या चित्रपटाच्या दृष्टीतून पाहिलं पाहिजे. लोकांनी वैयक्तिक अंगावर घेऊ नये चित्रपटाला. बरंच असं झालं की काही गोष्टी आहेत, परंतु ही चित्रपट एक चळवळ आहे. ही म्हणजे फक्त चित्रपट नाही, मनोरंजन नाही, ही समाजातील आपलं फार मोठं प्रोडक्शन हाऊस निर्माण झालेलं आहे. त्याला लोकांनी साथ द्यावी आणि हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी बघावा आणि थिएटरवाल्याला समजून सांगावा, बाबा आम्ही 25 माणसं आहेत ना, चल दाखव चित्रपट. अजून पण जर तुम्ही थिएटरमध्ये गेलात, पण तुम्ही गेले पाहिजेत थिएटरमध्ये, तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही इतके लोक आहेत, आमच्या तिकिटाचे पैसे घे आणि आम्हाला चित्रपट दाखव. पण त्याला जाताना हे पण सांगा की जेवढेचे पैसे दिले तेवढंच तिकीट फाड, पॉपकॉर्न बिपकॉर्न आम्हाला देऊ नको. आम्हाला खायचं असेल तर आम्ही बाजूला घेऊन खाऊ, आम्ही कधी पॉपकॉर्न खायला आलो नाही, असं लोकांनी बोललं पाहिजे. म्हणजे कसं वेगळी लढाई आहे, डोक्याची लढाई डोक्यानं लढली पाहिजे. तर आपण या ठिकाणी पाहत होतो वंदनीय भदंत शीलबोधी जे या जय भीम पॅंथर एक संघर्ष या चित्रपटाची निर्माती आहे. आणि खरं तर जो 11 एप्रिलला हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला आणि एकंदरीत लोकांनी अनेक चांगला प्रतिसादही मिळाला. पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये चित्रपट थिएटरच्या मालकांनी आणि तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जे काही बिहेवियर दाखवलं किंवा ज्या पद्धतीने इथे त्रास झाला त्याचा खूप मोठा परिणाम नक्कीच दर्शकावर झाला, प्रेक्षकावर झाला. भंतजी, भविष्यामध्ये लोकांना आता खरं तर महाराष्ट्रामध्ये हा गावागावात वाड्या वस्त्यात तांड्यात पिक्चर बघायचा आहे, तर आता आपल्याला ते पिक्चर लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे. काय तुम्हाला वाटतं, कुठलं नियोजन तुमच्या डोक्यामध्ये, कसं दाखवते नियोजन? खरं पाहिलं तर सध्याला आमची खरी ताकद म्हणजे लॉर्ड बुद्धा टीव्ही आहे, असं बोलायला हरकत नाही.
खूप सारे लोक आहेत, परंतु लाडबुद्धवर माझं विशेष प्रेम आहे. कारण की ते सर्वांच्या सुखादुखात किंवा कधी कधी त्याच्याकडे जरी तो मुबलक खर्च करायची ताकद नसेल तरी लॉर्ड बुद्धा ते दाखवते, कारण की ते आवश्यक आहे. तर सुरतला आमचा चित्रपट प्रदर्शित झाला, गुजरातमध्ये. या चित्रपटाचं एक मार्केट असते की फार कमी पिक्चर आहेत की ते दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन प्रदर्शित होतात. तर हा चित्रपट सुरतमध्ये जाऊन सुरतच्या लोकांनी तिथे एक आयोजक द फाउंडेशन ऑफ इक्वॅलिटी याचे अध्यक्ष अजय जाधव आणि त्यांचे काही टीम आहेत सर्व धुरंधर वगैरे सगळं, तर त्यांनी तर लोकांना त्याचं दाखवलेलं आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की अजून पण लोकांना बघायची इच्छा आहे, तो बघायचा आहे. तर याला दुसरा पहिला पर्याय म्हणजे असा की आपण एकतर मोठ्या ताकदीनं 100-200 लोकांचं जे काही संघटन करून दिवस ठरवा, तुम्हाला जे थिएटर वाटते त्या थिएटर मध्ये जायचं, सांगितल्याप्रमाणे त्याला माझं पिक्चर दाखव, तर ते दाखव. जर नाही दिसला तर दुसरा पर्याय म्हणजे असा आम्ही निवडलेला आहे की ही चळवळ आहे म्हणून करायचं आहे. काही लोकांपर्यंत विचार पोहोचले पाहिजे. आणि आता जर आमचे हात तुम्ही जर मजबूत केले तर आम्ही दरवर्षी नवीन चित्रपट महापुरुषांचे परखड विचार सांगणारे आम्ही तयार करत राहू. तर यासाठी लोकांनी चित्रपट बघितलाच पाहिजे. तर हा चित्रपट बघण्यासाठी आम्ही दुसरी तयारी अशी केलेली आहे की ज्या ठिकाणी मंगल कार्यालय आहे जिथं 200 लोक बसतात, किंवा विहार आहेत, किंवा एखादं तुमचं हॉल असेल किंवा उघडं पटांगण असेल, किंवा तिथले काही लोक आहेत. आता सहसा मुंबई मधले आणि काही लोकांनी स्वतःहून पुढे येऊन 4-4, 5-5 शो लावलेले आहेत की नाही केलं पाहिजे म्हणून. ईश्वर रणशूर आहेत, किंवा म्हणजे नाव घ्यायला गेलं तर खूप मोठे घ्यावं लागतील, परंतु लोकांनी असं काम केलं तर समाजातल्या लोकांनी पुढे यावं. कारण की आपण एकामेकाचे सोबती आहोत चळवळीचे, आणि दिला पाहिजे एकामेकाला सपोर्ट दिला पाहिजे. तर तुम्ही शो लावावा, आम्हाला संपर्क करावा. आम्ही स्क्रीनवर नंबर सुद्धा तुम्ही शेअर करा. आमचे जे काही निर्मिती प्रमुख संतोषजी गाडे आहेत त्यांचा नंबर राहील. त्याचबरोबर प्रोडक्शन हाऊसचे आमचे बाबा, आम्ही त्यांना खरंच बाबा म्हणतो, तर बाबासाहेब गणपती पाटील जे आहेत तर त्यांचा सुद्धा नंबर देतो. यांना कॉल करा. तुम्हाला जिथे कुठे चित्रपट बघायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनिंगची व्यवस्था तुम्ही करा किंवा आमच्याशी चर्चा करा, पण तो चित्रपट नक्की बघा. तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. फार लोकांनी कष्ट घेतलेले आहेत. चित्रपट तुम्हाला अजून पण बघता येईल आणि बघू शकता. तर तुम्ही बुद्ध बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने किंवा तुमच्या काही वेगळ्या कारणानुसार का होईना या चित्रपटाचं आयोजन करा. जिथं 200-125 लोक जेवढे बसतील तेवढे स्क्रीनिंगचा उपयोग करा. आम्हाला कॉल करा. आम्ही चित्रपट तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ. खूपच छान. तर आपण या ठिकाणी पाहत होता की खरं तर 11 एप्रिलला उभ्या महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट, आणि एकंदरीतच त्या चित्रपटाच्या संदर्भात लोकांचं असलेली प्रचंड उत्सुकता आणि त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून भंतीजी चांगलं एक नियोजन आपल्याला दिले. मला तर असं वाटतं की आपण प्रत्येक विहारामध्ये जय भीम पॅन्थर या संघर्ष चित्रपटाचं या ठिकाणी आपण पाहण्यासाठी जर नियोजन करावं, त्या ठिकाणी स्क्रीन लावावी, किंवा संबंधित जे काही स्क्रीनवरती आता भंतीजीचा नंबर सुरू आहे या नंबरवरती तुम्ही भंतीजीला कॉल करावा, जेणेकरून तो चित्रपट आपण कलेक्शन करा. कारण आपल्या ताकदी आपल्या मोठं करणं, आपलं प्रोडक्शन आपलं मोठं करणं, चित्रपट सृष्टीमध्ये या दिमतीनं आपण खऱ्या अर्थानं उभं राहणं अतिशय येणाऱ्या काळासाठी गरजेचं आहे. कारण वामनदादा म्हणतात की दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, दोघांच्या गावाचे अंतर जरी आहे, मी तुझा आणि तू माझा खांदेकरी आहे. आणि म्हणून एकमेकांचे हे खांदे जर आम्हाला मजबूत करायचे असेल आणि ज्या चित्रपट सृष्टीनं खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत न करता या ठिकाणी उपेक्षित ठेवलेलं आहे, वंचित ठेवलेलं आहे, त्या चित्रपटसृष्टीमध्ये या ठिकाणी कमरेमध्ये लाता घालून खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये पण काही कमी नाही, हम भी कुछ कम नाही, हे आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपण गावागावातल्या विहारामध्ये आणि जिथे कुठे थिएटर असेल त्या थिएटरमध्ये या ठिकाणी हा चित्रपट दाखवण्यासाठी संबंधित थिएटर मालकाला बाध्य करा, किंवा आपल्या संघटना असतील, उपासिका संघ असतील, सगळ्यांनी कलेक्शन करा. आणि हा चित्रपट बघण्यासाठी आपण वेळेस नियोजन करण्यासाठी खाली जो भंतीजींचा स्क्रीनवर नंबर सुरू आहे, संबंधितांचे नंबर चालू आहे, यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करा. आणि लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल आपल्या सर्वांना विनंती करते की अजूनही भविष्यामध्ये अशा पद्धतीचे जर चित्रपट आपले यशस्वी झाले तर अनेक नवीन कन्सेप्ट आहेत, अनेक चळवळी आपल्या आहेत की ज्या आता इतिहासामध्ये गडद होण्याच्या मार्गावर आहेत, त्या गायब होण्याच्या या पद्धतीनं आहेत. आणि म्हणून जर आपण पाठबळ एकमेकांना दिलं तर ह्या सगळा इतिहास, ह्या सगळ्या चळवळी, हे सगळे महापुरुष पुन्हा एकदा नव्या धाटणीमध्ये या नवयान फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून आपल्या तमाम समाजापर्यंत, बहुजनांपर्यंत या ठिकाणी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. आणि या प्रोडक्शनद्वारे आपले जवळपास
150-200 लोकांचे पोट भरतील. जी बिलकुल, क्या बात आहे, बिलकुल बनते. त्यांची उपजीविका आहे ना, रोजगार आहे ना. बाबासाहेबांचं हेच तर सांगणं आहे. बिलकुल, तुम्ही सामाजिक क्रांती पण घडवा, खूप शैक्षणिक क्रांती पण घडवा क्रांती पण आहे. आणि आर्थिक क्रांती तर घडवणं गरजेचं आहे. म्हणून मी बाबासाहेबांचा विचार, भगवान बुद्धांचा धम्म याचं कॉम्बिनेशन करून या लोकांच्या पाठीमागे आशीर्वाद म्हणून आहे. कारण की लोकांना आर्थिक दिलं पाहिजे ना. बिलकुल, आमच्याकडे आर्थिकच नसेल तर कशी प्रगती करेल. हा, तर या प्रोडक्शनद्वारे ते सर्व प्रयत्न चालू आहेत. तर या ठिकाणी जय भीम पॅंथरिक संघर्ष या चित्रपटाच्या अनुषंगानं या चित्रपटाचे निर्माते वंदनीय भदंत शीलबोधी आपल्यासोबत या ठिकाणी जुळले होते आणि एकंदरीतच भविष्यातलं नियोजन प्लॅनिंग कशा पद्धतीचं आहे हे आपल्यासोबत भंतीजीनं एक चांगल्या पद्धतीनं शेअर केलेलं आहे. आणि म्हणून आपण हा चित्रपट बघण्यासाठी सर्वांनी अट्टहास करा. आपण पाहत होतात लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन सिद्धार्थ सोनेरेसह. तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नव्या व्यक्तित्वासोबत. तोपर्यंत जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.